ओके फ्रेंड्स, आपण शिकतोय 12 नंबरचा फॉर्म्युला WH प्लस वॉजंट प्लस वन प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट किंवा प्रेडिकेट. आता WH वॉजंट वन म्हणजे काय की नव्हता का, नव्हती का, नव्हते का, नव्हतं का. पण इथे WH आहे. WH कोण काय WH म्हणजे व्हॉट. ज्याच्यामध्ये WH येतो WH. बघ इथे WH व्हॉट म्हणजे काय, WH हू म्हणजे कोण, व्हाय मध्ये पण WH आहे का, व्हेर मध्ये पण WH आहे कुठे, व्हेन मध्ये पण WH आहे केव्हा, विच मध्ये पण WH आहे कोणता, कोणती, कोणते, कोणतं, कोणत्या, आणि व्हाय पण आहे. व्हाय म्हणजे का, WH पाहिजे. ओके. आता व्हॉट वॉजंट गुड याचाच काय अर्थ फक्त बघा. वॉजंट फक्त वॉजंटचा अर्थ नव्हता, नव्हती, नव्हते, नव्हतं, नव्हत्या. व्हॉट म्हणजे काय नव्हतं. व्हॉट वॉजंट काय नव्हतं. गुड म्हणजे चांगलं. काय चांगलं नव्हतं. इन दॅट सिटी त्या शहरामध्ये. दॅट म्हणजे त्या शहरामध्ये काय चांगलं नव्हतं. हू म्हणजे कोण. हू वॉजंट देअर तेथे कोण नव्हतं. टू अटेंड दॅट पार्टी त्या पार्टीला हजर राहायला तेथे कोण नव्हतं. व्हाय वॉजंट ही विथ अस तो आपल्या बरोबर का तेथे नव्हता. तो आपल्या बरोबर का नव्हता. व्हाय म्हणजे का, वॉजंट म्हणजे नव्हता, ही म्हणजे तो. इथं शी असतं तर वॉजंटचा अर्थ नव्हती झाला असता. ही म्हणजे तो येतो म्हणून नव्हता. व्हाय वॉजंट ही तो का नव्हता. विथ अस आपल्या बरोबर तो आपल्या बरोबर का नव्हता. व्हेर वॉजंट दॅट मॅन. व्हेर म्हणजे कोठे, वॉजंट म्हणजे नव्हता, दॅट मॅन म्हणजे तो माणूस कोठे नव्हता. टू हेल्प यू तुला मदत करायला तो माणूस कोठे नव्हता. व्हेन वॉजंट राज रेडी. बघा व्हेन म्हणजे केव्हा, वॉजंट म्हणजे नव्हता, राज रेडी म्हणजे तयार. व्हेन वॉजंट राज रेडी टू गो टू पिकनिक. टू गो म्हणजे जायला, टू पिकनिक म्हणजे सहलीला जायला राज केव्हा तयार नव्हता. सहलीला जायला राज केव्हा तयार नव्हता. व्हेन वॉजंट राज रेडी टू गो टू पिकनिक. असं वाक्यात मला दुसरं बोलायचंय. राणी केव्हा चहा बनवायला तयार नव्हती. व्हेन तिथे येईलच केव्हा म्हणतात. व्हेन वॉजंट येईल कारण राणी एकटी आहे. क्वेश्चनला वॉजंट वापरतात. व्हेन वॉजंट राणी येईल फक्त. राजच्या ठिकाणी काय येईल, राणी. व्हेन वॉजंट राणी रेडी पण येईल. रेडी म्हणजे तयार. राणी केव्हा तयार नव्हती. फक्त गोच्या ठिकाणी कुक येईल, मेक येईल. चहा बनवतात म्हणून टू मेक टी. पण स्वयंपाक करायला टू कुक. अशा प्रकारे विच बस वॉजंट रेडी कोणती बस तयार नव्हती. टू गो टू कॉलेज कॉलेजला जायला कोणती बस तयार नव्हती. व्हाय वॉजंट राधा हॅपी. व्हाय म्हणजे का, वॉजंट नव्हती, राधा म्हणजे राधा, हॅपी म्हणजे आनंदी, येस्टरडे म्हणजे काल. मग काय अर्थ राहील, राधा काल का आनंदी नव्हती. अशा प्रकारे. ओके, यू आर राईट, यू आर गुड राईट नाउ. युअर टेस्ट इज दॅट. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजीत बोलता येईल मित्रांनो. खूप सोपं आहे. WH वॉजंट वन सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा प्रेडिकेट. ओके. पण WH समजलं तुम्हाला. WH म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात. ओके. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसला त्याचा वापर करतात म्हणून WH टाइप क्वेश्चन का म्हणतात, कारण अशी प्रश्न जी WH ने विचारली जातात, ही सर्व WH यांची उत्तरं सविस्तर द्यावी लागतात. ओके. तर आपण हे शिकलोय, याचा स्टडी करा आणि अशा प्रकारची वाक्य घडून खाली कमेंट्स बॉक्स मध्ये टाका. बाय. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब पण करा.